परमेशाच्या पाच मुखाने गुरु इथे जन्मा आले, वीरशैव मत या भूमीवर निर्माते मग ते झाले। परमेशाच्या पाच मुखाने गुरु इथे जन्मा आले, वीरशैव मत या भूमीवर निर्माते मग ते झाले। श्री बसवेश्वर त्याच मताचे झाले तारणहार, लिंगायत संस्कार धारणी वीरशैव म्हणणार, लिंगायत संस्कार धारणी वीरशैव म्हणणार। हिंदू म्हणून जन्मालो हिंदू म्हणून जगणार, हिंदू म्हणून जन्मालो हिंदू म्हणून जगणार। आठ आवरण सहा स्थळांनी शोभित पंचाचार, आठ आवरण सहा स्थळांनी शोभित पंचाचार। लिंग अर्चना तळहातावर हाच मुख्य संस्कार, लिंग अर्चना तळहातावर हाच मुख्य संस्कार। जन्मापासून समाधीतही इष्टलिंग असणार, लिंगायत संस्कार धारणी वीरशैव म्हणणार, लिंगायत संस्कार धारणी वीरशैव म्हणणार। हिंदू म्हणून जन्मालो हिंदू म्हणून जगणार, हिंदू म्हणून जन्मालो हिंदू म्हणून जगणार। आस आम्हाला शिवभक्तीची जीवाशिवाच्या ऐक्याची, आस आम्हाला शिवभक्तीची जीवाशिवाच्या ऐक्याची। जन्मा आधी गाठ बांधली परमशिवाच्या। यानंतर मान्य श्री बालाजीराव पसरगे मुक्रांबतकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या प्रसंगी आपण मनोगत व्यक्त करावं। वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक आद्य रेणुकाजी पंचाचार्य, वीरशैव लिंगायत धर्माचे प्रचारक तथा प्रसारक क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर, तसेच वीरशैव लिंगायताचं श्रद्धास्थान संत शिरोमणी मन्मथ माऊली व वीरशैव लिंगायतांचे भाष्यकार राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज व या मुखेड नगरीचे ग्रामदैवत आपले वीरभद्र नगरेश्वर, तसेच या वीरशैव लिंगायत महामेळाव्यासाठी आपल्या या स्टेजवर असलेले आदरणीय तमडूरकर महाराज, मुखेडकर महाराज, बेटमोगरेकर महाराज ह्या तिन्ही आपणच्या चरणी व हा कार्यक्रम अत्यंत तळमळीनं जे गेली 10 दिवस यशस्वीरित्या कसा करता येईल यासाठी तळमळीने हे संयोजन समिती जे केली त्या सर्वांना आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात त्याबद्दल सर्वथा मी तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। कारण बांधवांनो, आपल्याला गणलं गेलं होतं की वीरशैव लिंगायत बांधव एकोप्याने येऊ शकत नाही, म्हणून आज आपल्या या कार्यक्रमाला वीरशैव लिंगायत महामेळाव्यासाठी लाभलेले आदरणीय आपले भूषण या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कोरे सर व तसेच दोन्ही पक्ष जिल्ह्याकडून आपल्याला सन्मानाने लाभलेले दोन्ही खासदार साहेब आपल्या या महामेळाव्यासाठी उपस्थित झालेत। तरी सर्वप्रथम एवढ्या चांगल्या संख्येने तुम्ही सर्वजण इथं आलात आणि हा मेळावा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतलंय त्यांचं सर्वप्रथमता मी स्वागत करतो। बांधवांनो, आपली एकी जर असं कायम टिकून ठेवलात, आपल्या समाज जेव्हा हाक देईल, आपले समाज हे एकोपा करण्यासाठी जे मेहनत घेतात त्यासाठी आपण वेळोवेळी जसं त्यांनी बोलली की यायचं काम आपलं राहते। फक्त आज या मुखेडमध्ये आपला समाज 2 नंबरला आहे, तरी आपल्याला त्याच्यापैकी आपल्याला दुय्यमच स्थान दिले जाते कशामध्येही। त्यासाठी आपल्या कपाळावर जो भस्माचा पट्टा आहे आपण सगळे लावतो, त्याचा आता आपण याच पद्धतीनं जो आपली दखल घेईल त्याला आपण स्वीकार करायचं आणि प्रथमतः समाजाचा माणूस कुठे का असेना समाजाच्या माणसाला आपण नेहमी मदत केली पाहिजे। क्षेत्र कोणताही असो, उगा उणे दुणे काढत बसण्यात अर्थ नसते, म्हणून
तमाम सर्व वीर शिवलिंगांना एकच सांगिततो, आपल्या ऐबित्याचा पट्ट्याचा रट्टा दाखिल्याशिवाय आपली दखल कोणी घेणार, म्हणून आपण सर्वांनी एकोपानं राहावं ही आग्रहाची तळमळीने विनंती करतो. समाज आपला कोण्याही राजकीय ठिकाणी असो, कार्यालयाने असो, काय असो, प्रथमतः आपल्या समाजाला तुम्ही मदत करण्याचं धाडस निर्माण करा एवढं सांगू इच्छितो. आणि मी परत एकदा आपणा सर्वांना विनंती करतो, माननीय नेतेगण साहेबांना, की आमच्या समाजाची आता आपण दखल जरा दोन्ही पक्षाकडले आणि आपले वारणाचे एवढे मोठे भूषण आहेत, तरी आपण सर्वांनी आपल्या या वीर शिवलिंगात समाजाला आवर्जून मदत करण्याचं व जे ग्रामीण लेवलमध्ये बी राहतात त्यांच्याकडे बी आपण सपोर्टिंगचं मदतीचं हात द्यावं एवढी आपल्या या समाजाच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या चरणी विनंती करतो व माझं लांबत चाललेलं मनोगत थांबतो. बांधवांनो, परत एकदा मोठ्या संघाने आलात त्याबद्दल सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मेहनत करणाऱ्या या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी जे तळमळीनं काम केले त्या सर्वांना परत एकदा मी माझ्या या सगळ्या समाजाच्या वतीनं शुभेच्छा देतो. बांधवांनो, असंच आपण एकोपा कायम ठेवावा ही आग्रहाची नम्र विनंती. माझे मनोगत थांबवतो.